नमस्कार मित्रांनो, स्वप्न MPSC या ॲपच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात असलेल्या मित्रमैत्रिणींबद्दल आम्ही हीच आशा करतो की ते सर्व सुरक्षित असतील, आपापल्या घरी असतील आणि आपल्या परिवारासोबत वेळ घालवत असतील. आणि त्याचसोबत ही आशा करतो की आपला जो अभ्यास आहे राज्यसेवे परीक्षेसाठी तेही सातत्याने करत असतील. मित्रमैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओचा उपक्रम हाच आहे की आपल्या सर्वांचं जे लाडकं ॲप आहे स्वप्न MPSC, ज्याला आपल्या सर्वांनी एवढा भरभरून प्रतिसाद दिला आहे, देत आहात, त्याबद्दल सर्वप्रथम तर आम्ही सर्व, आमची पूर्ण टीम स्वप्न MPSC आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि मित्रांनो, आपल्या ॲपमार्फत आपण लोक जे आम्हाला फीडबॅक देता त्या सर्व फीडबॅकची आम्ही नोंद घेतो आणि प्रयत्न करतो की आपल्या ॲपला अजून जास्त उपयोगी कसं बनवता येईल. आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो की आपल्या ॲपवर जो काही कंटेंट आहे, आम्ही आत्तापर्यंत जे काही आपल्याला दिलं आहे मागच्या 2 वर्षात, ते सगळं फ्री ऑफ कॉस्ट दिलं आहे. आम्ही कुठलंही शुल्क आकारलेलं नाही आणि आकारणारही नाही, कारण आमचा उद्देश या ॲपमधनं पैसा कमवण्याचा नाही आहे. आमचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात, खेडोपाड्यात, तालुक्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी जिथपर्यंत अजून क्लासेसची सुविधा पोहोचू शकली नाही आहे किंवा जे लोक या सुविधेचा फायदा घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी हे ॲप आहे की त्यांना त्यांच्या परीक्षेच्या मदतीसाठी याचा हातभार लागावा. आणि त्यासाठी आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही सातत्याने करत राहू. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण हे आहे की आपल्यापैकी बऱ्याच लोकांचे आम्हाला फीडबॅक येतात. त्यामध्ये बऱ्याच लोकांनी सांगितलं की सर, तुम्ही जे कंटेंट टाकता ते आम्हाला फार चांगलं वाटतं, त्याची आम्हाला मदतही होते, पण काही काही विषय असे जे थोडंसं आम्हाला समजण्यामध्ये थोडा त्रास होतो. तर तुम्ही जर आम्हाला तो समजून दिला दुसऱ्या एखाद्या माध्यमाने, जर मौखिकरित्या किंवा एखादा व्हिडिओ बनवून, तर त्याचा आम्हाला फायदाच होईल. तर त्याच दिशेने आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे. आता नुकतंच काही दिवसाआधी आपण आपल्या ॲपवर अर्थशास्त्रातले जे एक संकल्पना आहे, तूट किंवा इंग्रजीत त्याला डेफिसिट म्हणतात, त्याच्याबद्दल एक आर्टिकल टाकला होता आणि आपल्या काही मित्रमैत्रिणींना तो समजण्यात थोडंसं त्रास झाला होता. तर या व्हिडिओमार्फत तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर सगळ्यात पहिले तूट म्हणजे काय? अर्थसंकल्पात आपण बरेचदा हे वाचतो, तूट, अर्थसंकल्पीय तूट, महसुली तूट, भांडवली तूट, या सगळ्या आपण संकल्पना वाचतो. तर नेमकं हे काय असतं? तर मित्रांनो, साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीचे, परिवाराचे किंवा संस्थेचे किंवा इव्हन देशाचे जर त्याचे खर्च उत्पन्नापेक्षा जास्त झालं तर आपण म्हणतो की तिथे तूट निर्माण झाली. उदाहरणार्थ, जर समजा माझं महिन्याचं उत्पन्न 30,000 असेल आणि माझा महिन्याचा खर्च जर 50,000 मी करत असेल, तर हे 20,000 जे आहे, ही जी तफावत आहे 20,000ची, ही म्हणजे माझी तूट. तर असंच, हे तर आता मी जे उदाहरण दिलं हे वैयक्तिक पातळीवर होतं. अशाच गोष्टी आपल्या संस्थात्मक पातळीवर किंवा राज्य किंवा देश पातळीवर अशा गोष्टी होत राहतात की जेव्हा आपला देश किंवा आपले राज्य यांचे उत्पन्न जे आहे ते कमी असतं, पण खर्च जो असतो तो जास्त असतो. अशा स्थितीत इथे तूट निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येते. तर इथे आपण तुटीची व्याख्या दिली आहे. जेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेचे खर्च तिच्या उत्पन्नापेक्षा जास्त होते, तेव्हा आपण तिथे तूट निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आता इथे आपण उदाहरणार्थ दिलं आहे की एका परिवाराचे मासिक उत्पन्न आहे 20,000, पण त्यांचा मासिक खर्च जो आहे तो आहे 25,000. त्याच्यामुळे रुपये 5,000 जे आहे, ही म्हणजे त्या परिवाराची तूट आहे. ठीक आहे. आता अर्थसंकल्पात आपण बऱ्याचशा प्रकारच्या तुटी बघतो. तर त्यांचं आपण आता समजून घेऊयात की ते काय असतं नेमकं. सर्वात प्रथम पहिले येतं ती म्हणजे अर्थसंकल्पीय तूट. यालाच आपण इंग्लिशमध्ये बजेटरी डेफिसिट म्हणतो. तर आपल्याला माहिती आहे की दरवर्षी आपल्या संसदेत म्हणजे देशाचा अर्थसंकल्प सादर केला जातो. आपल्या विधिमंडळात, राज्याच्या विधिमंडळात
आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातो. आता या अर्थसंकल्पामध्ये सरकार मागच्या वर्षीचं जे त्याच्या आधी अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी आर्थिक सर्वेक्षण सादर केला जातो, ज्याला आपण इकॉनॉमिक सर्वे म्हणतो. आता या इकॉनॉमिक सर्वे किंवा आर्थिक सर्वेक्षणात काय असतं की सरकार मागच्या वर्षीचा एक आढावा घेतो की मागच्या वर्षीच्या आपल्या काय योजना होत्या, काय नियोजन होतं, त्या कितीरित्या आपण यशस्वीरित्या आपण त्या अंमलात आणू शकलो, आणि त्याच्यानंतर मग आपण अर्थसंकल्प सादर केला जातो, ज्याच्यामध्ये पुढच्या आर्थिक वर्षाचं म्हणजे येणाऱ्या आर्थिक वर्षाचं नियोजन सादर केलं जातं. आता याच्यामध्ये आर्थिक सर्वेक्षण आणि आर्थिक संकल्प दोन्ही याच्यात आपण ही टर्म बघतो की बजेटरी डेफिसिट म्हणजे अर्थसंकल्पीय तूट. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय, तर सरकारचे एकूण खर्च जे आहे त्याच्यातून जर सरकारचे एकूण उत्पन्न जर आपण वजा केले तर आपल्याला ही अर्थसंकल्पीय तूट मिळते. म्हणजे उदाहरणार्थ जर सरकारचं एक उदाहरण घ्या की एक सरकार आहे आणि त्याचं उत्पन्न समजा 10,000 कोटी आहे, पण सरकारचं खर्च जे आहे ते 12,000 कोटी आहे, तर हे 2,000 कोटी जे आहेत हे म्हणजे अर्थसंकल्पीय तूट. साधं आहे एकदम अर्थसंकल्पीय तूट. एकूण खर्च मायनस एकूण उत्पन्न, इथे आपण त्याचं इक्वेशन दिले आहे. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय, तर एकूण खर्च मायनस एकूण उत्पन्न. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की सरकारचा खर्च जे आहे तो मुख्यतः दोन प्रकारचा खर्च असतो, महसुली खर्च आणि भांडवली खर्च. ठीक आहे, म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. तसंच सरकारचे उत्पन्न जे आहे तेही दोन प्रकारचे असतात. पुन्हा तसंच महसुली उत्पन्न आणि भांडवली उत्पन्न. ठीक आहे, तर आपण एकूण खर्च मोजतो म्हणजे महसुली आणि भांडवली खर्च, एकूण उत्पन्न मोजतो म्हणजे महसुली उत्पन्न आणि भांडवली उत्पन्न. आणि या दोघांचं जर हे साठी जर आपण हे इक्वेशन लावलं तर आपल्याला अर्थसंकल्पीय म्हणजे बजेटरी डेफिसिट मिळतं. ठीक आहे, आता पुढची तूट आपण जाणून घेऊयात. पुढची तूट आहे महसुली तूट किंवा रेव्हेन्यू डेफिसिट आपण ज्याला म्हणतो, महसुली तूट और रेव्हेन्यू डेफिसिट. ठीक आहे, सरकारच्या महसुली उत्पन्न आणि खर्च यांच्यातील फरक म्हणजे महसुली तूट. ठीक आहे, इथे आपण हे समीकरण दिलं आहे. महसुली तूट म्हणजे काय, एकूण महसुली खर्च मायनस एकूण महसुली उत्पन्न. ठीक आहे, आता महसुली खर्च म्हणजे काय किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर तिला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, त्याचा अर्थ काय होतो इथे आपण बघा त्याची व्याख्या दिलेली आहे. सरकारी खर्चाचा तो भाग ज्याने कोणतीही मालमत्ता म्हणजे ॲसेट निर्माण होत नाही त्याला आपण महसुली खर्च म्हणतो. ठीक आहे, म्हणजे सरकार खर्च तर करतोय पण त्याच्यातून मालमत्ता तयार होत नाही. मालमत्ता म्हणजे काय, सरकार एखादी नवीन जमीन घेत नाही विकत, नवीन उद्योग सुरू करत नाही, नवीन कारखाना सुरू करत नाही. ठीक आहे, नवीन रस्ता बांधत नाही, नवीन पूल बांधत नाही, कुठलंच नवीन ॲसेट म्हणजे मालमत्ता सरकारची तयार होत नाही, पण सरकारचा खर्च होतो. अशा खर्चाला आपण म्हणतो महसुली खर्च. आता याच्यात कशा कशाचा समावेश होतो, तर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार व निवृत्ती वेतन. ठीक आहे, म्हणजे वेजेस अँड पेन्शन. जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना जो मासिक पगार भेटतो, त्याच्यानंतर जे निवृत्त झालेले सरकारी कर्मचारी आहेत त्यांना जी मासिक पेन्शन भेटते, याचा समावेश महसुली खर्चामध्ये होतो. कारण बघा मित्रांनो, याच्यातून कुठलंच मालमत्ता तयार होत नाही. त्याच्यानंतर अनुदान म्हणजे सबसिडी. सरकार बऱ्याच गोष्टींवर सबसिडी देतं. उदाहरणार्थ LPG सिलेंडर, आपल्या घरी जे गॅस सिलेंडर येतं, ठीक आहे, तर ते आपल्याला सबसिडाईज रेटमध्ये भेटतं. म्हणजे त्याच्यावर ऑलरेडी सरकार आपल्याला अनुदान देतं आहे. आपल्याला माहिती आहे की तसं त्याचा बाजारभावात किंमत 1100-1200 रुपये काहीतरी आहे, आपल्याला ती 700, 750, 800 रुपयामध्ये काहीतरी मिळतं. म्हणजे जे 300-400 रुपये जे आहे हे सरकार आपल्याला अनुदान देतं त्याच्यावर. ठीक आहे, त्याच्यानंतर जे गरीब लोक आहेत त्यांना अन्नधान्यावर सरकार अनुदान देतं. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट जो आहे, अन्न सुरक्षा कायदा, त्याच्या अंतर्गत सरकार 1 रुपये किलोमध्ये आपल्याला भरड धान्य देतं, 2 रुपये किलोमध्ये गहू देतं आणि 3 रुपये किलोमध्ये तांदूळ देतं, जे बिलो पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खालचे लोक आहेत त्यांना. तर हे पण एक प्रकारे देण्यात आलेली सबसिडी म्हणजे अनुदानच आहेत. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान जे सरकार देतं याच्यावर जो खर्च होतो, ठीक आहे, त्याचाही समावेश महसुली खर्चामध्ये होतो. तिसरं म्हणजे कर्जावरील व्याज.
ते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, आपल्याला माहिती आहे की हे जे सरकार आहे हे कर्ज घेतं, म्हणजे कर्ज घ्यावं लागतं. कारण बरेचदा सरकारचं उत्पन्न तेवढं नसतं की खर्च भागवू शकेल. मग त्यासाठी सरकार जे आहे ते कर्ज घेतं आणि त्या कर्जावर सरकार जे व्याज देतं, ठीक आहे, ते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, जे व्याज जे दिलं जातं ज्याच्याकडून कर्ज घेतलंय त्यांना, या व्याजाचा समावेश महसुली खर्चामध्ये होतो. ठीक आहे. त्यानंतर महसुली उत्पन्न. महसुली उत्पन्न म्हणजे काय, तर इथे बघा मित्रांनो, असे सरकारी उत्पन्न ज्याच्याने सरकारवर कोणतेही नवीन उत्तरदायित्व म्हणजे लायबिलिटी किंवा मालमत्ता निर्माण होत नाही. ठीक आहे. म्हणजे असे उत्पन्न जे सरकारला मिळतंय, ठीक आहे, पण त्याच्यामुळे सरकारवर उत्तरदायित्व निर्माण होत नाही. उत्तरदायित्व कसं निर्माण होतं, उदाहरणार्थ मी जर एखाद्या व्यक्तीकडून जर काही पैसे घेतले उसने, तर माझ्यावर उत्तरदायित्व तयार झालं की मला जी वेळमर्यादा किंवा कालावधी ठरली आहे त्याच्या आत मला ते कर्जाची किंवा त्या पैशाची परतफेड करावी लागेल. ठीक आहे. म्हणजे मला माझ्याकडे उत्पन्न तर आलं, पण त्याच्यासोबत उत्तरदायित्वही आलं. महसुली खर्चामध्ये किंवा महसुली उत्पन्नामध्ये अशा उत्पन्नाचा समावेश होत नाही की ज्याच्यामुळे उत्तरदायित्व तयार होईल. मग महसुली जो उत्पन्न आहे त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, तर बघा मित्रांनो, कर सूत्र. महसुली उत्पन्नाचं जे आहे ते दोन प्रकारातून होतं, कर आणि गैरकर सूत्र. म्हणजे टॅक्स रिसिप्ट आणि नॉन टॅक्स रिसिप्ट आपण त्याला म्हणतो. टॅक्समध्ये काय येईल, मग पुन्हा टॅक्समध्ये दोन प्रकारचे टॅक्स येतात, म्हणजे दोन प्रकारचे कर येतात, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष करामध्ये कशाचा समावेश होतो, उदाहरणार्थ इन्कम टॅक्स, उत्पन्न कर. ठीक आहे, हा प्रत्यक्ष कर झाला. अप्रत्यक्ष करमध्ये कशाचा समावेश झाला, तर उदाहरणार्थ GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, जो मागच्या 2 वर्षापासून जो लागू झालेला आहे, तर याचा समावेश अप्रत्यक्ष करमध्ये येतो. तर अशा प्रकारे महसुली उत्पन्न जे आहे ते दोन प्रकारचं आहे. पहिलं कर सूत्र आणि गैरकर सूत्र. करमध्ये पुन्हा दोन प्रकार, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष. आता गैरकर सूत्र जे आहे त्याच्यामध्ये काय येतं, दिलेल्या कर्जावरील व्याज, सरकारी सेवांवरील शुल्क. सरकारने उदाहरणार्थ केंद्र सरकारने जर राज्य सरकारला कर्ज दिलं असेल, तर राज्य सरकार या कर्जावर जे व्याजाची परतफेड करेल केंद्र सरकारला, तर हे केंद्र सरकारचं महसुली उत्पन्न झालं. ठीक आहे. तसंच राज्य सरकारने जर स्थानिक संस्था ज्या आहेत त्यांना जर कर्ज दिलं असेल, तर त्याच्यामधून मिळणारं जे व्याज आहे याचा समावेश राज्य सरकारच्या महसुली उत्पन्नामध्ये होईल. ठीक आहे. सरकारी सेवांवरील शुल्क, जसं सरकार बऱ्याचशा सेवांवर शुल्क लावतं, उदाहरणार्थ पाणी पुरवठा. सरकार पाणी पुरवठा करतं घरांना आणि उद्योगांना आणि त्याच्यावर शुल्क घेतं. वीज पुरवठा, सरकारी कंपन्या ज्या आहेत, ठीक आहे, MSEB वगैरे ज्या, या वीज पुरवठा करतात आणि त्याच्यावर शुल्क घेतात. तर या सगळ्यांचा समावेश जो आहे तो होतो महसुली उत्पन्नामध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे महसुली तूट म्हणजे काय, तर एकूण महसुली खर्च मायनस एकूण महसुली उत्पन्न. आपण बघितलं की महसुली खर्चामध्ये काय काय गोष्टी येतात आणि महसुली उत्पन्नामध्ये काय, यांची जर आपण तफावत काढली किंवा यांच्यामधला जर फरक काढला तर आपल्याला भेटते महसुली तूट, म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारची तूट जी आहे ती म्हणजे आहे फिस्कल डेफिसिट. ठीक आहे, म्हणजे वित्तीय तूट, फिस्कल डेफिसिट. तर फिस्कल डेफिसिट म्हणजे काय, तर एकूण उत्पन्नातून सरकारने घेतलेले कर्ज वगळून वित्तीय तूट काढली जाते. ठीक आहे. याच्यात आपण काय करतो की सरकारचं एकूण उत्पन्न जे आहे त्याच्यातून सरकारने घेतलेले कर्ज जे आहे ते आपण काढून टाकतो. उदाहरणार्थ आता आपल्याला माहिती आहे की सरकारला उत्पन्न कुठून भेटणार आहे, तर महसुली उत्पन्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भांडवली उत्पन्न आहे, म्हणजे सरकारच्या ज्या कंपन्या आहेत, सरकारच्या वेगवेगळ्या कंपन्या चालवतात, जसं ONGC, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, अशा वेगवेगळ्या सरकारच्या ज्या कंपन्या आहेत यांच्यावरचा जो नफा येतो तो झालं भांडवली उत्पन्न. महसुली उत्पन्न आपण आत्ताच बघितलं की कर सूत्र आणि गैरकर सूत्र यांच्यातून मिळालेलं जे उत्पन्न आहे ते म्हणजे महसुली उत्पन्न. पण
एवढंच दरवेळेस पुरेसं नसतं. बरेचदा सरकारला जी पैशाची गरज असते ती या उत्पन्नांपेक्षा जास्त असते. त्यासाठी मग सरकार काय करतं, तर त्यासाठी सरकार घेतं कर्ज. म्हणजे उदाहरणार्थ सरकारला 10 रुपयांची गरज आहे, 5 रुपये आले हे महसुली उत्पन्नातून, 4 रुपये आले हे भांडवली उत्पन्नातून म्हणजे कॅपिटल रिसिप्टमधनं, पण तरी 1 रुपया कमी पडतोय सरकारला. अशा परिस्थितीत सरकार काय करेल, त्या 1 रुपयाचे कर्ज घेईल. ठीक आहे, म्हणजे सरकारला उत्पन्न मिळवण्याचे हे 3 मोठे मार्ग आहेत. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त भरपूर मार्ग आहेत, पण आपण मोठे मोठे मार्ग बघू या तूट या संदर्भात. तर महसुली आलं, भांडवली आलं, आणि मग आपण काय केलं, सरकारने कर्ज घेतलं, तर हे आलं. आता जेव्हा आपण वित्तीय तुटीचा विचार करतो किंवा वित्तीय तूट जेव्हा आपण मोजतो, तेव्हा आपण हे सरकारने घेतलेले कर्ज याचा विचार आपण करत नाही. ठीक आहे, तर बघा वित्तीय तुटीचं आपण इथे समीकरण लिहिलंय. वित्तीय तूट म्हणजे काय, तर एकूण खर्च मायनस कर्ज वगळता असलेले सरकारी उत्पन्न. आपण अर्थसंकल्पीय तूटमध्ये काय लिहिलं, अर्थसंकल्पीय तूट इक्वल्स टू एकूण खर्च मायनस एकूण उत्पन्न. आता आपण काय लिहितोय बघा, वित्तीय तूट म्हणजे एकूण खर्च मायनस कर्ज वगळता असलेले सरकारी उत्पन्न. आता आपण सरकारी उत्पन्नामध्ये कर्जाचा विचार करणार नाही. ठीक आहे, तर आपल्याला मिळेल वित्तीय तूट. याचाच अर्थ काय होतो बघा, वित्तीय तूट म्हणजे इक्वल्स टू एकूण खर्च मायनस, आपल्याला माहिती आहे सरकारी उत्पन्न कुठकुठले आहेत, महसुली उत्पन्न प्लस भांडवली उत्पन्न, महसुली उत्पन्न प्लस भांडवली उत्पन्न मायनस बघा सरकारी कर्ज. आपण याच्यात सरकारी कर्ज जे आहे त्याचा विचार केलेला नाहीये. जर सरकारने कोणतेही कर्ज घेतले नसेल तर अर्थसंकल्पीय तूट इक्वल्स टू वित्तीय तूट. म्हणजे जर आपण म्हणतोय की हे जर सरकारी कर्ज जे आहे हे जर शून्य असेल, म्हणजे सरकारने आपला खर्च भागवण्यासाठी बाहेरून कोणतेही कर्ज घेतलेले नसेल, तर अशा वेळेस काय होईल, वित्तीय तूट आणि अर्थसंकल्पीय तूट हे दोन्हीही सारखे असतील. ठीक आहे, परंतु आपल्या देशात असे शक्य नाहीये. म्हणजे असं कधीच घडलं नाही की केंद्र सरकारने किंवा आपल्या मोठमोठे जेवढीही राज्य आहेत, आपलं महाराष्ट्र राज्य पण धरून, यांनी कधीच कर्ज घेतलं नाही किंवा यांना कर्ज घेण्याची वेळ आली नाही. असं सहसा घडत नाही, घडलेलंही नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे अर्थसंकल्पीय तूट इक्वल्स टू वित्तीय तूट हे समीकरण आपल्या इथे लागू होत नाही. पण जर असं कधी लागू झालंच, जर सरकारी उत्पन्न एवढं वाढलं की सरकारला कर्ज घेण्याची गरजच पडली नाही, तर त्या याच्यात काय असेल मग, अर्थसंकल्पीय तूट इक्वल्स टू वित्तीय तूट. मित्रांनो, हे या संकल्पना लक्षात ठेवणं, समजून घेणं आणि त्यांना लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे. कारण पूर्वपरीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न येऊ शकतात, येतात. आणि मुख्य परीक्षेचा आपल्याला माहिती आहे सामान्य अध्ययनाचा जो चौथा पेपर आहे ज्याच्यात अर्थशास्त्र आहे, त्याच्यामध्येही याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता असते आणि दरवर्षी येतो. या तूटवर एक तरी प्रश्न दरवर्षी असतो, पूर्व परीक्षेत किंवा मुख्य परीक्षेत. ठीक आहे, त्याच्यामुळे या संकल्पना आपण समजून घेऊयात. तर अशा प्रकारे जर सरकारने कर्ज घेतलेलं नसेल तर त्या परिस्थितीमध्ये अर्थसंकल्पीय तूट आणि वित्तीय तूट या दोन्हीही सारख्या असतात. ठीक आहे, सहसा तसं घडत नाही. परंतु आपल्याला माहिती आहे की सरकार कर्ज घेते, त्यामुळे वित्तीय तूट ही नेहमी अर्थसंकल्पीय तुटीपेक्षा जास्त असते. कारण काय, तर अर्थसंकल्पामध्ये आपण जे सरकारचं उत्पन्न जे काढतो त्याच्यामध्ये कर्जाचा समावेश करतो. त्याच्यामुळे खर्च आणि उत्पन्न यांच्यातली जी तफावत आहे ती कमी आहे अर्थसंकल्पीय तुटीमध्ये. वित्तीय तूट जेव्हा आपण काढतो तेव्हा आपण सरकारने घेतलेल्या कर्जाचा विचार करत नाही. त्याच्यामुळे सरकारी खर्च आणि सरकारी उत्पन्न याच्यातली जी तफावत आहे किंवा जो फरक आहे तो जास्त असतो. त्याच्यामुळे सामान्य परिस्थितीत वित्तीय तूट ही अर्थसंकल्पीय तुटीपेक्षा नेहमी जास्त असते. त्यानंतर शेवटची जी तूट आपण बघणार आहोत, तुटीचा प्रकार, तो म्हणजे प्राथमिक तूट किंवा प्रायमरी डेफिसिट. वित्तीय तुटीमधून व्याज परतफेड काढून टाकल्यास प्राथमिक तूट भेटते. ठीक आहे, इथे बघा
प्रायमरी डेफिसिटबद्दल आपण बघूयात. तर वित्तीय तूट जी आहे तिच्यामधून व्याज परतफेड काढून टाकल्यास प्राथमिक तूट मिळते. समीकरणात जर लिहायचं झालं तर प्राथमिक तूट इक्वल्स टू वित्तीय तूट मायनस सरकारचे कर्जावरील व्याज परतफेड. ठीक आहे, म्हणजे आपण काय करतोय, वित्तीय तूटमध्ये आपण सरकारने घेतलेले कर्ज वगळलेले आहे, आपण आत्ताच बघितलं. आता प्राथमिक तुटीमध्ये आपण काय करतो, सरकार जे व्याजाची जी परतफेड करेल, म्हणजे सरकारने व्याज आधीच घेतलं आहे, या वर्षीचा आपण जो अर्थसंकल्पाचा विचार करतोय त्याच्यात आपण व्याज धरलेलंच नाही आहे, पण सरकारने मागच्या आर्थिक वर्षात, त्याच्या आधीच्या आर्थिक वर्षात, त्याच्या आधीच्या आर्थिक वर्षात, भूतकाळात कधीतरी जे व्याज घेतलं होतं त्याचं कर्ज घेतलं होतं, आधी जे कर्ज घेतलं होतं त्याच्यावर तर व्याज सरकारला भरावं लागेल, त्याची परतफेड तर करावी लागेल. आपण आता काय करतोय, प्राथमिक तूट काढताना आपण त्या व्याजावरच्या जे कर्जावरचं जे व्याज आहे त्याचाही विचार आपण करणार नाही आहोत. ठीक आहे मित्रांनो, ही संकल्पना थोडंसं समजून घ्या. ठीक आहे, आणि याला लक्षात ठेवा, आपण वित्तीय तूट जेव्हा काढतो तेव्हा फक्त आपण व्याज वगळतो, तेव्हा आपण फक्त कर्ज वगळतो. ठीक आहे, कुठलं कर्ज वगळतो की जे सरकार यावर्षी घेणार आहे, सरकारचे जे उद्दिष्ट आहे कर्ज घ्यायचं. फॉर एक्झाम्पल आता यावर्षी म्हणजे 2020 ते 2021चा जो अर्थसंकल्प आहे याच्यात जेव्हा मी वित्तीय तुटीचा विचार करेल तर सरकारचे जे काही उद्दिष्ट असेल की यावर्षी आम्ही इतकं कर्ज घेणार आहोत, वित्तीय तूट कॅल्क्युलेट करताना, मोजताना मी त्याचा विचार करणार नाही. ठीक आहे, पण सरकारने मागील आर्थिक वर्षांमध्ये जे काही कर्ज घेतलं असेल त्याच्यावर मला व्याज भरावंच लागणार आहे. ठीक आहे, त्याचा मी विचार करेल, त्या व्याजाचा. ते व्याज म्हणजे काय, व्याजाची परतफेड म्हणजे काय, तर एक खर्चच आहे सरकारसाठी, त्याचा मी विचार करेल वित्तीय तूट कॅल्क्युलेट करताना. पण प्राथमिक तूट किंवा प्रायमरी डेफिसिट कॅल्क्युलेट करताना मी सरकारने मागील वर्षात जे काही कर्ज घेतलं आहे त्याच्यावरच्या व्याजाच्या परतफेडाचाही विचार करणार नाही. तेव्हा मला मिळेल प्रायमरी डेफिसिट म्हणजे प्राथमिक तूट. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो या वेगवेगळ्या तुटी आहेत. अर्थसंकल्प किंवा आर्थिक सर्वेक्षण वाचताना आपल्याला नजरेखाली या गोष्टी येतातच, त्याच्यामुळे आपल्याला या माहिती असाव्यात, परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आणि मी आशा करतो की आत्ता जे काही मी समजवण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला समजलं असेल, तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रमैत्रिणींनो, ती म्हणजे आपण स्वप्न MPSC आपलं हे जे ॲप आहे याच्यामार्फत आपण एका निबंध स्पर्धेला सुरुवात केलेली आहे. एक निबंध स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे आणि त्या निबंध स्पर्धेसाठीचा विषय आहे कोरोना संक्रमणाचे आव्हान. कोरोना संक्रमणाचे आव्हान या विषयावर आपल्याला एक निबंध लिहायचा आहे, मराठीमध्ये लिहायचा आहे निबंध. आणि आपल्याला माहिती आहे की राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये जो पहिला पेपर जो आहे भाषेचा, त्याच्यामध्ये निबंध येतो. मराठीमध्ये आपल्याला एक निबंध लिहायचा असतो, 25 मार्कांसाठी असतो, त्यामुळे फार महत्त्वाचा विषय आणि त्याचाच सराव व्हावा म्हणून आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर कोरोना संक्रमणाचे आव्हान या विषयावर निबंध लिहा, 400 शब्दांमध्ये लिहा आणि मराठी माध्यमात लिहावा तो निबंध आणि चांगल्या स्वच्छ अक्षरात लिहा, त्याचे फोटो काढा आणि आम्ही जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, फेसबुकवर आपलं जे पेज आहे स्वप्न MPSCचं, त्याच्यात अजून सविस्तर माहिती आहे, तुम्ही ती बघून घ्या. त्याच्यात एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर तो निबंध त्याच्यावर फोटो काढून त्याला पाठवून द्या. निबंधावर आपलं नाव, आपलं गाव, आपला जिल्हा आणि आपला मोबाईल नंबर एवढं नमूद करावा आणि आम्ही तुमचे जे तुम्ही निबंध आम्हाला पाठवाल आम्ही ते तपासू. आमची टीम आहे जी त्याची तपासणी करेल आणि गुण देईल आणि त्यातले जे पहिले 3 विजेते असेल त्यांना आकर्षक बक्षिसं मिळणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा आपल्याला फायदा होणार आहे. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो नक्की याच्यात सहभागी व्हा. आत्तापर्यंत आम्हाला बरेचसे निबंध मिळालेले आहेत आणि आम्ही आशा करतो की अजून बरेच मिळतील आणि तुम्हा सर्वांची मिळतील. जे MPSCची तयारी करत आहेत, तुमच्या आसपासही कुणी असेल जे राज्यसेवा परीक्षेची तयारी करतायत त्यांनाही सांगा, त्यांनाही निबंध पाठवायला सांगा. आणि हे अगदी निशुल्क आहे, तुम्हाला कोणतेही पैसे यासाठी भरायचे नाही आहेत. आणि निबंध पाठवण्याची अंतिम तारीख जी आहे ती 30 एप्रिल आहे, तर त्याच्या आधी आम्हाला निबंध पाठवा.
आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि आम्ही पूर्ण आमची टीम तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी, तुमच्या परिवारातील सर्व सदस्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करते. आणि प्रयत्न आपले अभ्यास सुरू ठेवा. लॉकडाऊनमुळे आपला अभ्यास बंद करू नका. ही चांगली संधी मिळाली आपल्याला. परीक्षा पुढे गेलेल्या आहेत, पण त्या कॅन्सल झालेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे अभ्यास सुरू ठेवा, सातत्य राखा. धन्यवाद.